तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या टी टेक ट्रॅव्हल या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत सह्याद्रीतल्या एका छोट्याशा किल्ल्याकडे। हा किल्ला जरी छोटा असला तरी हा किल्ला बांधलेला आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि अफजल खानाच्या वधानंतर। तर हा किल्ला आहे किल्ले सदाशिवगड आणि कराड जे आहे त्या कराडपासून 6 किलोमीटर अंतरावरती जे गाव आहे हजारमाची म्हणतो किंवा ओगलेवाडी म्हणतो आपण, त्याच्याच बाजूला आपल्याला हा किल्ला दिसतो। आता आपण खरं तर बाबरमाचीचा जो रोड आहे जो सुरली घाटाकडे जातो, हा इथं रोड दिसतोय बघा। तर ह्या रोडच्या जवळ आता आपण थांबलेलो आहोत आणि आपण ह्या मधल्या रोडनी वरती जाणार आहोत। तसे गडाकडे तर बघूयात आपल्याला गडावर काय पाहायला मिळते, गडाचा इतिहास काय असेल हेही जाणून घेऊयात आपण। चला। झाडाच्या सावलीखाली बसलो आम्ही। खरं ही उठायला लागली, मस्त ठिकाण आहे तिचं। मला वाटतं रोज चालताना मस्त या ठिकाणी ती बसत असेल, कारण एकमेव मोठं झाड दिसते आपल्याला। आणि मागं पण एक मस्त बैल आलाय बघा। बैल गाडा शर्यतीतला वाटतं, शिंग असे वाटतात की तासलेली आहेत त्याची। नवीन शर्ट मारू बिरू नका आम्हाला, नाही तर मारताल। चला या या ये कडक रे। मस्त ना। माणसं पाहिजेत तुम्हाला, खायला नेमकं काय नाहीये रे। शिंग बघा ना कसली आहेत, या कड्यात घुसवलं ना जागेवर जाईल, जागेवर। हा चाटतंय बघ, चाटतंय। पक्की वाट लागली, त्यात दुपारचे मला वाटतं 2 वाजून गेलेत ना, 2:45 झालेत। लवकर पोचून पहिलं पोटात ढकललं पाहिजे काहीतरी, नाही तर इथं चक्कर येऊन पडायची काम आहेत। थोडंच राहिलंय, जास्त नाहीये, पण पूर्ण उन्हातला टप्पा आहे ना ह्या बाजूने। आणि आता महादेवाचं मंदिर अगदी जवळ दिसायला लागलंय बघा। थोडंच अंतर राहिलंय आणि समोर रेल्वेचा आवाज येतोय। कराडला थांबतीये बहुतेक ती, त्यामुळे एकदम शांतपणे चाललेली आहे। थोडं धुक्यामुळे कळणार नाही, पण इथं रेल्वे बघा इथे समोर ह्या रोडला। आवाज आला? आला का? हा हा पोचलो, मंदिर दिसतंय बघ जीवा जीवाला। चला चला। सदाशिव म्हणजेच महादेव, आणि सदाशिवाच्या डोंगरावर महादेवाचं मंदिर नसावं का? हे मंदिर अगदी आधीपासून अस्तित्वात आहे असं म्हणतात। इथलं शिवलिंग सुद्धा स्वयंभू आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणल्यास या मंदिराच्या समोर 2 नंदी आहेत। मंदिरामध्ये गेल्यानंतर फार प्रसन्न वाटतं। पूर्वी मंदिर हे फक्त गाभारा जेवढं आहे तेवढंच होतं, मात्र नंतर गावकऱ्यांनी पुढे सभामंडप टाकून घेतलेला आहे। महाशिवरात्रीला या ठिकाणी भरपूर गर्दी असते। तर आता सदाशिवगडाच्या सदाशिवाच्या मंदिराजवळ, शंकराच्या मंदिराजवळ मी आणि आपण जिथून आलो तो हा भाग, आणि इथून समोर मारुतीचं मंदिर आहे। तर ते मंदिरही बघूयात। ही एक विहीर आहे आता। अरे वा, हे बघे कासव आहे, विहिरीत कासव आहे बघ,
मोठं आहे आणि चांगलं. तो गेलं गेलं खाली, गेलं 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 गेलं. मागच्या बाजूला इकडं म्हणजे खरं तर सुरली घाटी या बाजूला आहे, तर सुरली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेलाय. आणि तिथं आपल्याला जाता येऊ शकतं. तिकडं पाण्याची टाकी, कारण तिकडं आपल्याला भगवा ध्वज दिसतोय, तर आपल्याला तिकडेही जायचंय. इथं एक महाराजांचं बहुतेक स्मारक होणार आहे कदाचित, त्यामुळे त्याचंही काम चालू आहे. तर ह्या पण ओव्हरऑल किल्ला कसा आहे, थोड्याशा काही खानाखुणा दिसतात का हे बघूयात. आणि आपण इथून आलो, इथनं खालनं आलो आपण बघा, खाली पाण्याच्या टाकीपासून. आणि तिथून आल्यानंतरच लगेच आपल्याला ही मारुती रायाची मूर्ती दिसते. मूर्ती सुद्धा थोडीशी नवीन वाटते आपल्याला. आणि त्यानंतरच इथं हे मंदिर आहे. याच्या मागच्या बाजूनी काय आहे का बघायला तिकडं? पायऱ्या, दरवाजा. दादाचं नाव काय तुमचं? दीपक. तुम्ही काय असेच फिरायला आले सहज? नाही, आज शनिवार आहे ना. ऍक्च्युली नॉर्मली मी हनुमानच्या मंदिरला वगैरे जातो. हा, तर तिकडे एकच आहे, म्हटलं हे आपल्या जवळ पडतं कराड पासून, हा, म्हणून शिव मंदिर पण आहे, हनुमानचं मंदिर आहे. बरं. आपण ड्रोन शॉट घेऊयात आणि तिकडं जाऊयात. तिकडं पाण्याची टाकी आणि ध्वज पण आहे, तर तो बघूयात पहिला आपण. चला, पहिला मंदिराचा घेऊयात का? हे का ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्ताचा विडा खानाने उचलला होता खरा. 40,000चं मोठं अफाट सैन्य घेऊन खान निघाला होता पुण्याकडे. मात्र आदिलशाही जे घडलं नव्हतं त्या गोष्टी खानाने केल्या. पंढरपुराचं मंदिर असो वा तुळजाभवानीचं, हे उद्ध्वस्त केल्यामुळे अनेक सरदार त्याच्या विरोधात उभे राहिले होते. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या गनिमी काव्याच्या जनक असलेल्या योद्ध्याला पकडणं शक्य नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्याच पायथ्याला खानाला मारलं, त्याचा कोथळाच बाहेर काढला. आणि त्यानंतर आदिलशाहीच्या प्रदेशात असलेले अनेक डोंगर, अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले. सातारा, कराड जवळील सगळा भाग आपल्या स्वराज्याला जोडून घेतला. त्यातलाच हा भाग म्हणजे कराड जवळचा सदाशिवाचा डोंगर. सदाशिव म्हणजेच भगवान शंकर. आणि हा डोंगर फार पूर्वीपासूनच प्रसिद्ध होता या शंकराच्या मंदिरासाठी. पण सुरली घाटाहून होणारी आदिलशाहीची आक्रमणं ही रोखणं गरजेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गोष्टीचा आढावा घेतला आणि त्यांनी या ठिकाणी गड बांधला, तो म्हणजे किल्ले सदाशिवगड. सदाशिवगडावर आपल्याला पाण्याच्या 4-5 टाक्या, त्याचप्रमाणे सदाशिवाचं मंदिरच आत्ता पाहायला मिळतं. चारही बाजूनी याला हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची आणि राजमाची अशा गावांनी वेढलेलं आहे. या येते बघ माझ्याकडे, ते बघ. या, तिचं काय नाव आहे? कल्याणी कोण? या, तिचं काय नाव? काय त्या ऐकतात लगेच, त्यांना कळतंय. ठीक आहे, हा कसा आहे? ना चलिया सुंदर या. कोणाला देऊ आता? सुंदर या ये बघते ती नाही ये. चलिया दर ये. सुंदर या यो. कसलं येड लागले बिस्किटाचं? फक्त बिस्किटाच्या ह्या कागदाच्या आवाजावर जमा केली तेवढी. हा, ही कल्याणी ना? कल्याणी ये ये. कल्याणी ये.
जरा नाही मारत, कुठली जरी धरली तरी मारणार नाही तिला. गोंधळायचं. ते काय आहे ती सवय ती. आपल्याला ते डायरेक्ट धरता येत नाही ना. जा. 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 तर सदाशिवगडावर आपण आता इतक्या असंख्य गायी वगैरे पाहिल्या, ह्या इथल्या गावातल्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या मंदिराचे पुजारी जे आहेत ते सुद्धा आपल्याला भेटलेत. तर नाव काय दादा? नमस्कार, सूरज गुरु, सूरज गुरव. तर शिवगड राजमाची. हा, तर हे राजमाचीवरनं इथे येतात आणि इथलं सगळं बघतात ना. तुमचे वडील इथले गुरव आहेत? वडील इथं असतात आमचे मुक्कामी. तर ते हे बैल वगैरे सगळे त्याच्यातले सगळे देशी बैल तुमचे आहेत, हो, गाय देशी वगैरे. खिल्लार. आणि हे आता समोरची पण ही जी आहे ते तुमचंच आहे हो, सगळं? खिल्लार हे सगळं आमचं. आमासने ती नादच आहे खिल्लार. म्हणजे गोशाळा. तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे ह्या संदर्भात की आपण ह्या गाया वगैरे? गोरक्षक झाला पाहिजे आपलं. बरोबर. म्हणजे जी हत्या करते ती, हा, जी मुस्लिम धर्मात आपल्या ही कापते हा, ती, हा. ती वाचलं पाहिजे. बरोबर. त्या मुख्य जनावराचा प्राण वाचला पाहिजे. बरोबर आहे. एवढा आणि उद्देश आपण आहे. तसंही गाईला आईच मानतो ना. हो, आपण 33 दुधावर कोटी देवाची आहे. तिच्या जीवावर आपण लहानाचे मोठे होतो, दूध पिऊन म्हणलं की आपली आईच आहे. बरोबर आहे. एक चांगला संदेश आपल्याला इथं दिलाय पुजाऱ्यांनी की आम्ही इतक्या गाया इतक्या दिवसात कुठेच बघितलं नाही खिल्लार. त्या सगळ्यात त्यांनी सांभाळलेल्या आहेत. आणि गडावर पाहण्यासारखी ठिकाणं आपण आता पाहिली. मंदिर आहे, विहीर आहे, मागच्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे, त्याच्यानंतर पूर्वेकडं पाण्याचं तळं, तिथं पुढे पाण्याची 3 टाकी आणि एक ध्वज. इतकंच काही या गडावर आपल्याला पाहण्यासारखं आहे. पाहण्यासारखं काहीही जरी नसलं तरी सुद्धा एक गोष्ट मनाला फार छान वाटते की छत्रपती शिवरायांनी सदाशिवचा हा डोंगर बांधून जिंकून घेतल्यानंतर इथं किल्ला स्वतः बांधलेला आहे. म्हणजेच हा किल्ला आज त्यांनी बांधलेल्या एका किल्ल्यांपैकी एक आहे. ह्याचं एक मोठं समाधान आम्हाला मिळतं. आणि त्यामुळंच सदाशिवगड किल्ला पाहून आता आपण निघूयात आपल्या पुढच्या मार्गाला. तो आहे वसंतगड. तर निघूयात आता आम्ही लगेचच आवरून वसंतगडाकडे जातोय, कारण आपल्याला वसंतगडावर राहायचं आहे. तर हा व्हिडिओ आपण इथपर्यंत इथंच संपवतोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. अगदी छोटा किल्ला आहे, अवश्य भेट द्या. तुमच्या किल्ल्यांच्या यादीमध्ये आणखी किल्ला ॲड करून टाका सरळ. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात अशाच भटकंतीमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.